हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 140, अध्यापकाची प्रशिक्षणाकरता निवड करताना टिंबटिंबची नोंद घेतात। पर्याय क्रमांक अ, त्याचा पोशाख। पर्याय क्रमांक ब, भाषिक क्षमता। पर्याय क्रमांक क, देहबोली व स्वभाव। पर्याय क्रमांक ड, प्राचार्याशी जवळीकता। तर अध्यापकाची प्रशिक्षणासाठी निवड करताना भाषिक क्षमता ची नोंद घेतली जाते। पर्याय क्रमांक ब, भाषिक क्षमता। प्रश्न क्रमांक 141, प्राचार्य व अध्यापक यांनी परस्परांशी वागताना टिंबटिंब। पर्याय क्रमांक अ, महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगू नयेत। पर्याय क्रमांक ब, एकमेकांच्या कार्यावर टीका करावी। पर्याय क्रमांक क, एकमेकांचा विश्वास संपादन करावा। पर्याय क्रमांक ड, रोज किमान एकदा तरी एकमेकांना भेटावे। पर्याय क्रमांक क, एकमेकांचा विश्वास संपादन करावा। प्रश्न क्रमांक 142, अध्यापकाने पर्याय क्रमांक विद्यार्थ्याच्या शंकांचे निरसन करावे। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांना स्वतः शंका सोडवण्यास सांगावे। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्याने शंका विचारल्यास टाळाटाळ करावी। पर्याय क्रमांक ड, पुस्तक वाचून शंका दूर करण्यास सांगावे। पर्याय क्रमांक अ, विद्यार्थ्याच्या शंकांचे निरसन करावे। प्रश्न क्रमांक 143, हा प्रश्न जुलै 2017 या परीक्षेला विचारलेला होता, पेपर फर्स्टला। तर बघूया, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेतात। हे टिंबटिंब मूल्यांकन आहे। पर्याय क्रमांक आकारिक। पर्याय क्रमांक ब, साकारिक। पर्याय क्रमांक क, निदानात्मक। पर्याय क्रमांक ड, संकलित। पर्याय क्रमांक अ, आकारिक। प्रश्न क्रमांक 144, टिंबटिंब हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे। पर्याय क्रमांक अ, परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणे। पर्याय क्रमांक ब, परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लावणे। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे। पर्याय क्रमांक ड, विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दलचे शासन करणे। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे। प्रश्न क्रमांक 145, तुमचे प्राचार्य तुम्हाला हेतुपूर्वक त्रास देत आहे म्हणून। पर्याय क्रमांक अ, तुम्ही सुद्धा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कराल। पर्याय क्रमांक ब, नाईलाज म्हणून गप्प बसाल। पर्याय क्रमांक क, त्याच्या विरुद्ध सहकारी प्राध्यापकांना भडकाल। पर्याय क्रमांक ड, त्यांना प्रत्यक्ष भेटून स्पष्टपणे याचे कारण विचाराल। पर्याय क्रमांक ड, त्यांना प्रत्यक्ष भेटून स्पष्टपणे याचे कारण विचाराल। प्रश्न क्रमांक 146, आपल्या समाजात शिक्षकी पेशा आदरणीय समजला जातो कारण। पर्याय क्रमांक अ, शिक्षकांना व्यावसायिक सुरक्षितता असते। पर्याय क्रमांक ब, कमी काम असून जास्त वेतन मिळणारा हा व्यवसाय आहे। पर्याय क्रमांक क, शिक्षण ही राष्ट्रीय विकासासाठी केलेली गुंतवणूक मानली जाते। पर्याय क्रमांक ड, राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात। पर्याय क्रमांक ड, राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात। प्रश्न क्रमांक 147, खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर नाही। पर्याय क्रमांक अ, स्मरण। पर्याय क्रमांक ब, बोध। पर्याय क्रमांक क, परावर्तन। पर्याय क्रमांक ड, विभेदीकरण। पर्याय क्रमांक ड, विभेदीकरण। प्रश्न क्रमांक 148, दररोज प्रतिज्ञा म्हटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टिंबटिंबची भावना निर्माण होते। पर्याय क्रमांक अ, राष्ट्रीय एकात्मता। पर्याय क्रमांक ब, लोकशाही। पर्याय क्रमांक क,
सर्वांगीण विकास. पर्याय क्रमांक ड पाठांतर. पर्याय क्रमांक राष्ट्रीय एकात्मता. प्रश्न क्रमांक 149. अभ्यासक्रमाशी संबंधित चुकीचे वाक्य कोणते? पर्याय क्रमांक अ. अभ्यासक्रम हा समाज जीवनाशी प्रभावीपणे जोडला गेला पाहिजे. पर्याय क्रमांक ब. व्यक्तीबरोबर राष्ट्राच्या व समाजाच्या अपेक्षा अभ्यासक्रमातून पूर्ण झाल्या पाहिजेत. पर्याय क्रमांक क. केंद्र सरकारने स्वतःच्या सोयीनुसार अभ्यासक्रम ठरवावा. पर्याय क्रमांक ड. अभ्यासक्रम हा समाज परिवर्तनास उपयुक्त असावा. पर्याय क्रमांक क. केंद्र सरकारने स्वतःच्या सोयीनुसार अभ्यासक्रम ठरवावा. प्रश्न क्रमांक 150. विज्ञानाची व तंत्रज्ञानाची होणारी प्रगती, शिक्षणात होणारे बदल, नव्या तंत्रांचा उपयोग, आधुनिकीकरण हे टिंबटिंबशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक अ. समाज परिवर्तन. पर्याय क्रमांक ब. समाज. पर्याय क्रमांक क. सामाजिक अस्थिरता. पर्याय क्रमांक ड. सामाजिक जाणीव. पर्याय क्रमांक अ. समाज परिवर्तन. प्रश्न क्रमांक 151. शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग कशाद्वारे संभव आहे? पर्याय क्रमांक अ. व्याख्यान पद्धती. पर्याय क्रमांक ब. निर्देशन पद्धती व प्रात्यक्षिक पद्धती. पर्याय क्रमांक क. आगमनात्मक पद्धती. पर्याय क्रमांक ड. पाठ्यपुस्तक पद्धती. पर्याय क्रमांक क. आगमनात्मक पद्धती. प्रश्न क्रमांक 152. खालीलपैकी कोणते विधान स्वीकारण्यायोग्य आहे? पर्याय क्रमांक अ. जुनं ते सोने असे म्हणून समाज परिवर्तनास विरोध करावा. पर्याय क्रमांक ब. नवे ते सारे हवे असे म्हणून सर्व जुन्या गोष्टीस विरोध करावा. पर्याय क्रमांक क. समाज प्रगतीला पोषक व हितकारक असे परिवर्तन स्वीकारावे. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व विधाने स्वीकारावी. पर्याय क्रमांक क. समाज प्रगतीला पोषक व हितकारक असे परिवर्तन स्वीकारावे. प्रश्न क्रमांक 153. एस-पी-सी म्हणजे? एस-पी-सी म्हणजे परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विषयाची संपादनुक रद्द करणे होय. अशा प्रकारे आपण अध्यापन दृष्टिकोन यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न बघणार आहोत. धन्यवाद.